वादग्रस्त कृषी मंत्री कोकाटेंच्या राजीनाम्यासंदर्भात रात्री उशिरा अजित पवार आणि सुनील तटकरेंची बैठक। अजित पवार लवकर पक्षातील इतर नेत्यांशी करणार चर्चा। मंगळवारपूर्वीच कोकाटेंच्या राजीनाम्याची शक्यता। ₹26,34,000 अपात्र लाडक्या बहिणींचे हप्ते रोखले। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंची माहिती। लाडक्या बहिणींसह इतर योजनांचाही घेत होते लाभ। एकाच कुटुंबात 2-2 लाभार्थी सुद्धा। सरकार ही बिनकामाची गोष्ट। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं नागपुरात मोठं वक्तव्य। राजकारण हा फुकट्यांचा बाजार झाल्याची गडकरींची टीका। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी उपनेते सुनील बागुल आणि मामा राजवाडे आज भाजपात प्रवेश करणार। केवळ गिरीश महाजनांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। प्रदेशाध्यक्ष चव्हाण आणि मुख्यमंत्री प्रवेशापासून लांब। संघ आणि भाजपतल्या संघर्षामुळे धनखडांचा राजीनामा। सामनाच्या रोखठोकमधून संजय राऊतांचा थेट आरोप। पंतप्रधान मोदींनीच धनखडांना हटवल्याचाही दावा। मुंबईत आज आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता। मुंबई पोलिसांचा राजा गणपतीचं वरळीचं पाद्यपूजनाचा लोगो अनावरण सोहळा। शिवसेना मनसे नेते पुन्हा येणार एकाच मंचावर। बंदी असतानाही मासेमारीला गेलेल्या खलाशांची बोट बुडाली। 5 खलाशांनी पोहून गाठला समुद्र किनारा। बेपत्ता तिघांचा अद्यापही शोध सुरू। राज्यात आजही मुसळधार पावसाचा इशारा। मुंबई, कोकण आणि विदर्भाला पावसाचा येलो अलर्ट, तर कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग। आज उपनगरीय रेल्वेवर मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेच्या ठाणे कल्याण व हार्बरच्या पनवेल वाशी मार्गावर रेल्वे सेवा विस्कळीत। लालू प्रसादांचे पुत्र तेज प्रताप यादव यांची महुआ मतदारसंघातून अपक्ष लढण्याची घोषणा। सोशल मीडियावर बनवली टीम तेज प्रताप। हा तर लालू फॅमिली मधला मेलोडी ड्रामा अशी जेडीयूची टीका। क्षेपणास्त्र आता ड्रोनमधूनही फायर करण्याची सिद्धता। डीआरडीओ कडून यशस्वी चाचणी। विशिष्ट उंचीवर जात ड्रोनमधून क्षेपणास्त्र डागत लक्ष्याचा यशस्वी वेध। थायलंड कंबोडियामध्ये शिवमंदिरावरून सलग चौथ्या दिवशीही युद्धस्थिती। आतापर्यंत 33 लोक ठार। 1,30,000हून विस्थापित। डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, तुमच्याशी व्यापार करणार नाही। चौथ्या कसोटीत राहुल आणि शुभमन गिलची झुंजार फलंदाजी। चौथ्या दिवस अखेर भारत 2 बाद 174, पण भारत अजूनही 137 धावांची पिछाडी। इंग्लंडचा 669 धावांचा डोंगर। युएईत 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान आशिया कप क्रिकेट स्पर्धा होणार। 14 आणि 21 सप्टेंबरला भारत पाकिस्तान आमने सामने। महिला विश्वचषक बुद्धिबळ फायनल। दिव्या देशमुख आणि कोनेरू हंपी आमने सामने। पहिला डाव बरोबरीत। आज दुपारी निर्णायक सामना रंगणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।